तुला जा सांगितलं ना. मी तुम्हाला एकदा सांगितलं ना, मी कुठेही जाणार नाहीये. आणि ओ बाई, तुम्ही काय करताय इथे? तुम्ही निघा. आम्हाला कसली पूजा बिजा नाही करायची आहे. तुम्ही चालते वा, निघा इथून. इरा, ही अशी पूजा अर्धवट सोडायची नसते. सीताबाईने बस. हे बघा, तुम्ही मला अक्कल शिकवायची नाही. हे असले प्रकार ना या घरात घडणार नाहीये आणि मी हे घडू देणारच नाही. बस, ही पोरगी आमच्या विद्येचा अपमान करतीये. हिला कधीच माफ करणार नाही मी. नकोय मला माफी. तुम्ही इथून चालते ना, आधी निघा इथून, निघा. ही हिरा कुठून टपकली? आता हिरा घालवल्याशिवाय प्लॅन यशस्वी होणार नाही. इरा, तुला सांगितलं ना जा म्हणून आत. अशी नाही ऐकायचीस तू. इरा, तू खोलीत जातेस की नाही? नाही. नीता, हिला खोलीत घेऊन जा. होय. नाही, आता मी इथून कुठेही जाणार नाहीये. दामिनी मॅडम जर आता इराशी बोलल्या तर त्या मागे फिरू शकतात. मला त्यांना अडवायला हवं. इरा, थांब. काय करतीयस? या रिंगणाच्या बाहेर पाय ठेवलास तर जीवाला मुकशील. वा, त्या तुम्ही हिच्याकडे लक्ष देऊ नका. ही बाई ना. बस, खबरदार जर एक शब्द अजून बोललीस तर. त्या तुम्ही हे पूजा वगैरे काही नसतं. तुम्ही या बाईवर लक्ष देऊ नका. ही बाई खोटारडी आहे. हे पोरी, हे पोरी, मला माहितीये हे सगळं तू करत नाहीयेस. ती दुष्ट आत्मा तुझ्याकडनं सगळं करून घेते. कारण या पूजेमध्ये तिला विघ्न आणायचंय. पण मी आता तिला सोडणार नाही. तू बस तिथं. चल चल, ऐका माझं. नक्की काय चाललंय आत्यांचं? आत्याला काय खरंच वेळ लागलाय का? काय करू मी? नाही, मला हे धैर्यांना सांगितलंच पाहिजे. पण फोन पण नाहीये माझ्याकडे. कसं सांगू मी धैर्यांना? काय करू मी? काय करू मी आता? कसं थांबवू हे सगळं? धैर्यांना कसं? नीता वहिनींचा फोन.